वंदनाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भरलेली भेंडी करणार आहोत. त्याच्यासाठी मी शेंगदाणे, एक लसणाचा गाठा सोलून घेतलेला आहे, चवीनुसार तिखट, मीठ आणि 250 ग्राम भेंडी इथे मी घेतलेली आहे आणि अर्धा लिंबू त्याच्यामध्ये मी टाकणार आहे. आज शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे आणि लसूण मी मिक्सरला दळून घेणार आहे. जास्त बारीक पण नाही दळणार, थोडंसं जाडसरच दळणार आहे. आणि आता भेंड्या कशा कापल्या तर बघा, मी उभ्या भेंड्या कापलेल्या आहे. त्याची देठ कापून घेतलेली अशी चीर मारलेली आहे. 1 ते 2 वेळा चीर मारायची, खालचा भाग शाबूत ठेवायचा आणि वरून चीर मारायची, म्हणजे आपला मसाला त्यामध्ये छान असा बसला पाहिजे. बघा, या पद्धतीने मी सर्व भेंड्या अशा कापून घेतलेल्या आहेत. खूप छान म्हणजे अशा रेसिपी आहे. कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे. नक्की करून बघा. अशा प्रकारे मी भेंड्या कापलेल्या आहेत आणि आता शेंगदाण्याचं कूट मी मिक्सरला दळून घेणार आहे. दळून झालेलं आहे. आता ते मिश्रण मी प्लेटमध्ये घेऊन त्यामध्ये तिखट, मीठ एकत्र करणार आहे. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे ही. नक्की करून बघा. अगदी 10 मिनटामध्ये होणारी रेसिपी आणि ही भेंडीची भरलेली भाजी ही 2 दिवस टिकते. त्यामुळे तुम्ही टिफिनला नेऊ शकता आणि जास्तसुद्धा करून तुम्ही ठेवू शकता. त्यावर मी निंबू, मीठ आणि तिखट टाकलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट आणि लसूण हे सर्व एकत्र करून घेत आहे. आणि आता हे एकत्र केल्यानंतर आता ह्या भेंडीमध्ये मी ते मिश्रण भरणार आहे. मिश्रण असं छान दाबून भरा, जेणेकरून ते वर निघलं नाही पाहिजे. आणि परत भेंडीचं तोंड असं दाबून घ्या. बघा, ह्या पद्धतीने मिश्रण भरल्यानंतर परत तोंड असं दाबून घ्यायचं, म्हणजे मिश्रण वर येणार नाही. अशा प्रकारे खूप साधी, सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे. भेंडी ही आपल्या आरोग्यासाठी खूपच हितकारक आहे, म्हणून आपण भेंडी आवर्जून खाल्ली पाहिजे. आणि एकदम टेस्टी अशी भाजी लागते ही भरलेली भेंडी. ह्या पद्धतीने आता आपण छानपैकी टच्च अशी भेंडी भरून घ्या. सर्व भेंड्या ह्याच पद्धतीने आपण भरणार आहोत. माझ्या घरी ही भेंडीची भाजी मी 8 दिवसातून एकदा करत असते. बघा, किती सुंदर दिसत आहे भरलेल्या भेंड्या. वाव, खूपच छान वाटत आहे. चला तर मग आता आपण ह्या भेंड्या फ्राय करून घेऊया. गॅस चालू करत आहे मी आणि त्यामध्ये 1 पळी तेल असं थोडंसं पसरून टाकणार आहे, कारण आपल्याला भेंड्या ह्या उभ्या ठेवायच्या आहेत, म्हणून असं कढईभर तेल पसरून घ्यायचं आहे. हवा खिडकीमधून येत आहे, म्हणून मी ती खिडकी लावून घेतली. आता मी ह्या भेंड्या कढईमध्ये छान अशा उभ्या टाकणार आहे, म्हणजे मसाल्याचा भाग मी वर ठेवणार आहे आणि दुसरा भाग असा खाली फ्राय व्हायला ठेवणार आहे. बघा, ह्या पद्धतीने सर्कलमध्येच मी भेंड्या कढईमध्ये ठेवणार आहे. खूप सुंदर अशी साधी, सोपी, हेल्दी रेसिपी आहे. नक्की करून बघा. चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. कमी मसाल्याच्या, कमी वेळेमध्ये होणाऱ्या अशाच माझ्या रेसिपी असतात आणि रुचकर अशा रेसिपी असतात. चला, माझ्या भेंड्यासुद्धा याच्यामध्ये टाकून झालेल्या आहेत आणि आता छान फ्राय होत आहे. चला बघूया एकदा आपण कशा प्रकारे कढईमध्ये भेंड्या टाकलेल्या आहेत ते. वाव, आता याच्यावर आपण उरलेलं जे मीठ होतं ते थोडंसं टाकणार आहे, म्हणजे की भेंडीच्या सर्व भागांना ते लागेल. आणि याच्यावर थोडंसं आपण ते उरलेलं लिंबूचा रस होता ते सुद्धा मी याच्यात पिळणार आहे आणि एक पाण्याचा थोडासा असा शिंपका मारणार आहे. पाण्याचा सुद्धा एक शिंपका मारणार आहे आणि त्याच्यावर मी नंतर झाकण ठेवणार आहे. आता गॅस एकदम बारीक करून
कमीत कमी 10 मिनटं आपली भेंडी आपण अशी फ्राय होऊ देणार आहे. चला तर आपण याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि 10 मिनिटे आपण छान असं भाजीला या शिजू देऊया. भाजी शिजलेली आहे भेंडीची, 10 मिनिट होऊन गेलेले आहेत. बघा आता खमंग वास येत आहे भाजीचा. आणि आता आपण सर्व करायला घेऊया. बघा मऊसूत भेंडी झालेली आहे आणि मिश्रणसुद्धा खाली सांडलेलं नाही आहे. तर अशी ही रेसिपी आहे, साधी, सोपी आणि हेल्दी. जरूर करून बघा. चला तर भेंडीची भाजी खाऊया. बाय.